आपल्या भारतातील डॉक्टरांना खरंच डॉक्टरकी येत नाही का? आपल्यापेक्षा खरंच फॉरेन कंट्रीतल्या डॉक्टरांना जास्ती कळतं का? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. समज की गैरसमज या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल, काय हा विषय? हा काय एज्युकेटिंग विषय आहे का? व्हिडिओ आहे का? अर्थात नक्कीच नाही. काही वेळेला ज्यावेळेला मी डिलिव्हरीचे व्हिडिओज पोस्ट करतो किंवा तत्सम कुठल्याही ऑपरेशनचे व्हिडिओ पोस्ट करतो, काही आपल्याकडे शिकलेल्या परंतु काही कामानिमित्त फॉरेनमध्ये सेटल झालेल्या स्वतःला फॉरेनर समजणाऱ्या येणाऱ्या लोकांचे काही कमेंट, भारतातल्या डॉक्टरांना येत नाही, इतर ठिकाणी बघा नॉर्मल डिलिव्हरी किती झालेल्या आहेत. खरं तर मला एक अभिमानानं आणि आनंदानं सांगायचं ते म्हणजे काय, भारत हा चौथी फास्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे आणि त्याचा मात्र मला अभिमान आहे. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा काही श्रेय आमच्या मेडिकल फॅटर्निटीचं सुद्धा आहे बरं का. ते म्हणजे काय, मेडिकल टुरिझम. आपल्या भारतामध्ये फक्त ट्रीटमेंट घेण्यासाठी येणाऱ्या कित्येक फॉरेनर यांचा आकडा 2020 मध्ये 1,82,945 होता, परंतु हाच आकडा 2024 मध्ये 6,44,387. बरं, का बरं वाढला असेल हा आकडा? खरंच त्या फॉरेनरना माहिती नाही का त्यांच्याकडे ट्रीटमेंट चांगली मिळते? आपल्या भारतामध्ये हेल्थ ट्रीटमेंट कमी पैशामध्ये मिळणारी, सहज आणि लवकर मिळणारी, इथं तुम्ही डायरेक्ट कन्सल्टंटला भेटू शकता. बरं, इथं विजाही लवकर मिळतो, प्रवासाचा तेवढा त्रास नाही, आणि जे लॅक्युनी फॉरेन कंट्रीजमध्ये आहे ते म्हणजे काय, जनरल प्रॅक्टिशनर पासनं ते कन्सल्टंटकडे जाण्याचा टाइम हा तो डॉक्टर ठरवतो. तुम्ही डायरेक्ट कुठल्याही कन्सल्टंटला मात्र भेटू शकत नाही. बरं, याचा अनुभव कोविडमध्ये आलेला. कोविडमध्ये जर आज अपॉइंटमेंट घ्यायची म्हटलं तर कोविड जरी झाला तर ही 4 महिन्यानंतर मिळायची, जिथं त्यांचा स्वर्ग वाचवायचा. आपल्या भारतात असं झालं नाही बरं का. बरं, एवढं सगळं, एवढी मोठी पॉप्युलेशन असून सुद्धा आपलं हेल्थ सेक्टर मॅनेज करते. थोडं कौतुक आपणही त्यांचं करूया. आपल्या भारतामध्ये पॉप्युलेशन एवढी जरी असली तरीही डॉक्टर प्रत्येक पेशंटला भेटतोच. आमच्या क्षेत्रामध्ये काय, कित्येक वर्षाच्या प्रयत्नामुळे आपल्याकडे माता मृत्यू दर, अर्भक मृत्यू दर, नवजात शिशूंचा मृत्यू दर हा इतका कमी आलेला आहे, तो वाखाणण्यासारखा आहे. बरं, हे श्रेय कुणाचं? पब्लिक सेक्टरमध्ये काम करणारे, अगदी शिपाई, हेल्थ वर्कर पासनं तिथे काम करणारे डॉक्टर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, त्याचबरोबरीनं ग्रामीण भागामध्ये काम करणारे सर्व जनरल प्रॅक्टिशनर, कन्सल्टंट, सुपर कन्सल्टंट, या सगळ्यांचं श्रेय नाही का? आपण सहज बसल्या बसल्या फॉरेनमध्ये स्वतः पैशासाठी जाऊन तिथं बसून कमेंट करणं, आपल्याला वाईट म्हणणं आणि दुसऱ्यांना चांगलं म्हणणं किती योग्य आहे? खरं तर माझ्यासारखी व्यक्ती एका छोट्या सिटीमध्ये काम करणारी एक छोटीशी गायनेकॉलॉजिस्ट आहे, परंतु इथं शिकून इथल्याच लोकांची सेवा करण्याचा मलाही अभिमान आहे. आम्हालाही इतर ठिकाणी इथल्यापेक्षा निश्चितच जास्ती पैसे मिळतात, परंतु भारतात राहून इथं काम करण्यासारखा आनंद नक्कीच दुसरीकडे नाही. मला इतकं सांगायचंय, चुकीच्या कमेंट करण्यापेक्षा, लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा योग्य तो आरसा सगळ्यांच्या समोर ठेवावा. जय हिंद.